नमस्कार, मी दादासाहेब नीळ. लोकसंघर्षमध्ये आपलं हार्दिक स्वागत. चुप नाही तो कान काटूंगा अशा प्रकारचा हुकुमशाहीचा कारभार या मोदी सरकारच्या काळामध्ये सध्या सुरू आहे. नीटची परीक्षा नीट झाली नाही म्हणून आणि विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांनी विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी म्हणून राजधानी दिल्लीमध्ये जे आंदोलन पुकारलं, ते आंदोलन या सरकारच्या मुळाशी आल्यामुळे हे आपली खुर्ची जाते की काय याची भीती वाटू लागल्यामुळे हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न या सरकारने पोलिसांच्या मदतीने लाठीचार्ज करून घडून आणला. ज्यावेळी इंग्रजांनी जालियनवाला बाग हत्याकांड घडवून आणलं आणि अनेक निष्पाप लोकांवर लाठीचार्ज केला, त्याचप्रमाणे हे मोदी सरकार लाठीचार्ज करून अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळत आहे. हे निश्चितच अतिशय लाजिरवाणी आणि मानवजातीला काळिमा फासणारी गोष्ट आहे. आणि म्हणून तमाम देशातील तरुणांनी एकत्र येऊन या मोदी सरकारच्या विरोधात उभारलं पाहिजे आणि या मोदी सरकारला धडा शिकवला पाहिजे आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या मोदी सरकारचा सुपडा साफ केला पाहिजे. अशाच प्रकारचं आवाहन मी या निमित्तानं आपल्यासाठी करतोय. आणि पुन्हा हे सरकार जर आलं तर आपल्याला पुन्हा अशाच प्रकारे अन्याय करेल आणि आपल्याला जगणं सुद्धा आपलं मुश्किल होईल. आणि म्हणून सर्वांनी एकत्र येण्याची, वज्रमूठ आवळण्याची हीच ती योग्य वेळ आली आहे. राजकीय पक्ष विरोधक हे नुसतं नाटक करत असतात. खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणूस एकत्र आला तर निश्चितपणे क्रांती होऊ शकते. जय हिंद, जय महाराष्ट्र.